पुलगाव येथील वर्धा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीन राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सवाची तयारी जोरात असून चैत्र नवरात्री गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापना करून माते जगदंबा भवानीच्या पूजनाला सुरुवात करण्यात आली असून नवरात्र उत्सवात मंदिर परिसरात भाविक भक्तांची घट दर्शन व पूजेकरिता रीघ लागली असून येणाऱ्या 6 एप्रिल रोजी भव्य राम भगवानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। याच दिवशी सकाळी 6 वाजता प्रभात फेरीचे आयोजन केले असून रामनामाची धून गात पुलगाव स्टेशन येथून सुरुवात होऊन गावातील विविध चौकातून भजन मंडळींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। भव्य बाईक तसेच कार रॅली सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशन चौकातून सुरुवात होऊन IMA स्कूल, हिंगणघाट फैल, आठवडी बाजार चौक, भगतसिंग चौक, गांधी चौक, संत तुकडोजी चौक, फुटाणा लाईन, नाचनगाव नाका, पंचधारा रोड, हरिराम नगर, श्री टॉकीज, मिल रोड होऊन श्री राम मंदिर येथे समापन होईल। दुपारी 12 वाजता प्राचीन राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा होणार असून या जन्मोत्सवानंतर मिठाई वाटण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता भव्य दिव्य शोभा यात्रेला प्रारंभ होईल। यात प्रभू रामचंद्राचा सुशोभित रथ, रामायणावर आधारित विविध झाकी, भजन मंडळी, बँड पथक व DJ आणि लाइटिंग डेकोरेशनचा समावेश राहणार। हे पुलगाव तिलक चौक येथील अतिजागृत हनुमान मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यावर येथे महाआरती करण्यात येईल व प्रभू रामचंद्राच्या रथावर पुष्पवर्षाव करून जय जयकार करण्यात येणार आहे। शोभायात्रा श्री राम मंदिर, स्टेशन चौक, बस स्टँड चौक, शिवबा चौक, कुंभारपुरा, आठवडी बाजार, भगतसिंग चौक, गांधी चौक होत तिलक चौक येथे समाप्त होईल। तसेच 7 एप्रिल रोजी श्री राम भक्त मंडळी करिता श्री राम मंदिर येथे संध्याकाळी 7 ते 10 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्व कार्यक्रमात उपस्थितीची अपील श्री राम मंदिर ट्रस्ट व शोभायात्रा समितीने केली आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।